गोंदिया रेल्वे स्थानक मोठं असल्याने अनेक अवैध व्यवसायी रेल्वेच्या मार्गाने अवैध व्यवसाय करीत आहेत। अशातच दुर्ग आणि गोंदिया दरम्यान धावणारा 2085-7 साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये रेल्वे संरक्षण दलाच्या देखभाल पथकाने आणि गोंदिया पोलिसांनी एका बॅगमधून 2 किलो 205 ग्रॅम गांजा किंमत 1,04,900 रुपये जप्त केला आहे। रेल्वेने अंमली पदार्थ, दारू, गांजा, रोख रक्कम, मौल्यवान धातू आणि बंदी घातलेल्या बेकायदेशीर वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन नार्कोस अंतर्गत एक विशेष मोहीम राबवली जाते। या दरम्यान दुर्ग आणि गोंदिया दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडी क्रमांक 2085-7 साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये रेल्वे संरक्षण दलाच्या देखभाल पथकाने आणि पोलिसांनी एका सोडून दिलेल्या ट्रॉली बॅगमधून 2 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त केला। विशेष म्हणजे डब्यात बसलेल्या प्रवाशांना त्या बॅगेबद्दल विचारण्यात आलं तेव्हा एकही प्रवाशाने ती बॅग आपली आहे असा दावा केला नाही। त्यावर देखभाल पथक आणि पोलिसांनी गोंदियाच्या अधिकारी फोर्स सदस्यांनी काळजीपूर्वक ट्रॉली बॅग उघडली आणि त्यात गांजासारख्या अंमली पदार्थाचे एकूण 5 पॅकेट आढळले। गोंदिया स्थानकावर सदर गाडी येताच पथकाच्या सदस्यांनी राजपत्रित अधिकारी, नायब तहसीलदार गोंदिया, सरकारी पंच, श्वान पथक आणि शहर पोलीस गोंदिया यांच्या उपस्थितीत ट्रेनमधून बॅग उतरवली आणि नियमानुसार कारवाई केली। रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।